जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। देशातील सुप्रसिद्ध युवा शायर इमरान प्रतापगढ़ी ऐसा म्हणतात की जो कहते हैं इस आंधी में परना तोला जाएगा, जो इस बात पे खुश है हमसे लबना खोला जाएगा, उनसे कहो हम तूफानों से डरने वाले लोग नहीं, कातिल को मरते दम तक कातिल ही बोला जाएगा। या अनुषंगाने मुरुम शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने कोलकाता येथे झालेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांवरील बलात्कार व हत्या प्रकरणी निषेध, बांगलादेश येथील हिंदू बांधवांवरील झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध व मुस्लिम धर्माविरुद्ध बोलणाऱ्या रामगिरी महाराजांचा निषेध व अटकेबाबत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून दिनांक 18 ऑगस्ट रविवार रोजी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक 18 ऑगस्ट रविवार रोजी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सर्वप्रथम कोलकाता येथे बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांना मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या आरोपींना अटक करण्यात यावी याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर बांगलादेश येथे झालेल्या हिंदू बांधवांवरील अत्याचार प्रकरणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। तर मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून सरालाबेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले। त्यानंतर सकल मुस्लिम समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून महात्मा बसवेश्वर चौक मार्गे पोलीस ठाणेपर्यंत मोर्चा काढला। पोलीस ठाणे येथे मोर्चा आला असता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दैपळे यांना निवेदन देऊन आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे उपस्थित समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारून जमलेल्या आंदोलक मुस्लिम बांधवांना वरिष्ठाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा विश्वास दिला व यावेळी आम्ही मुरुमकर यूट्यूब चॅनलला यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्याकडे मागच्या 7-8 दिवसामध्ये मुस्लिम किंवा हिंदू दोन्ही जण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आक्रमक झाले आहेत। तो बांगलादेशचा हिंदू किंवा जे गेल्याबद्दल, परंतु आपल्या शांततापूर्ण शहरामध्ये त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। त्याच्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या त्याबाबत सिन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, त्यावर कारवाई चालू आहे। तसंच कोलकात्याला जे डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला किंवा अत्याचार झालेला आहे त्या बाबतीत देखील कलकत्ता पोलीस एक सक्षमपणे तपास करत आहेत। त्यामुळे आपले जे म्हणणं आहे ते मी आपल्या वरिष्ठांना आणि शासनापर्यंत पोहोचवतो। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।